मित्रांनो नमस्कार. पुन्हा एक नवीन विषय, नवीन दिशा देण्यासाठी. मात्र त्या अगोदर माझे व्हिडिओ याच्या अगोदरचे आवडले असतील तर बेल आयकॉन प्रेस करा, सबस्क्राईब करा. आवडले असतील तर लोकांना पाठवा. हे एकदा पुन्हा विनंती करतो. तर सांगायचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांना जर नफ्यामध्ये आणायचं असेल, शेतकरी आत्महत्या जर टाळायची असेल तर अगदी सोपा उपाय मी सांगतो तुम्हाला काय करायचं. याच्यापुढे सरकारने शेतीला उद्योगाचा दर्जा द्यायचा. तसा शेती हाच एक उद्योग आहे. एक दाणा टाकल्यानंतर 1000 दाणे काढतो. एक झाड लावलं एका याच्यातून 2-4-5 आंबे काढतो. उद्योग हाच आहे. याच्यातूनच मॅन्युफॅक्चरिंग होतं. इतर तर प्रक्रिया उद्योग आहे. मग आता एवढा मोठा उद्योग असताना सरकारने ह्याच्याकरता काय करायला पाहिजे. माझी मागणी आहे की शेतीला उद्योगाचा दर्जा द्या. तुम्ही म्हणा छान गोष्ट आहे, पण तुम्हाला माहिती आहे का शेतीला उद्योगाचा दर्जा दिल्याने काय होणार आहे. शेतीला इन्कम टॅक्स लागेल आणि आमची मागणी आहे की तुम्ही शेतीवर इन्कम टॅक्स लावा. शेतकरी म्हणतील अहो काय पोरे साहेब बसलेलं तर आम्हाला पटत नाही. घरचं घालं थोडं जावाने धाडलं घोडं. अहो कुठून इन्कम टॅक्स भरणार. मित्रांनो या देशामध्ये 15-20 लाखापर्यंत इन्कम टॅक्स भरावाच लागत नाही. हे पहिले समजून घ्या. तेवढी सूट आहे. आणि समजा तुमचं चुकून याच्यापेक्षा जास्त इन्कम झालं, दुसरं खातं करा बायकोचं, तिसरं खातं करा पोराचं. काय नाही, खूप मार्ग आहेत. तुम्ही समजून घ्या. मात्र तुम्हाला उद्योगाचा दर्जा मिळाल्याबरोबर तुम्हाला मग कुठल्याही बँकेमधून लोन मिळेल. तुम्हाला सिबिल प्राप्त होईल. त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये जे इन्कम टॅक्सच्या हिशोबाने हे गरजेचं आहे ते म्हणजे शेतीचा उत्पादन खर्च काढण्यासाठी तुम्हाला तुम्ही दैनंदिन खर्च करता त्याचबरोबर तुम्ही तुमची स्वतःची मजुरीसुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर खर्च मांडत राहिले म्हणजे तुम्हाला हिशोब ठेवावा लागेल. थोडक्यात सोप्या पद्धतीने पण तो हिशोब ठेवला म्हणजे तुम्हाला वर्ष अखेर कळेल की आपल्याला त्या पिकासाठी खर्च किती आला उत्पादनाचा आणि विक्री करून मला पैसे मिळाले किती. तिथल्या तिथेच हात कंगन को आरसी क्या. त्याच्यामुळे हा छोटासा विषय, छोटासा बदल जरी केला याच्यामध्ये की शेतीला उद्योगाचा दर्जा द्यायचा तरी फार मोठी गोष्ट होऊन जाईल या देशामध्ये. मात्र तो विषय समजून घेऊन त्या हिशोबाने काम करणे, त्या हिशोबाने लोकांचं प्रबोधन, शेतकऱ्यांचं प्रबोधन, आमच्या नेत्यांना हा विषय समजून सांगणे. सरकार हे करणार नाही निश्चितपणे. कारण सरकारला माहिती आहे की फारसा नफा याच्यात मिळत नाही. कारण 15 ते 20 लाख रुपयाचा तर स्लॅब हा इन्कम टॅक्स फ्रीच आहे. तिथपर्यंत त्याला कोणाला तेवढा नफा झाला, पैसे मिळाले तर त्याला इन्कम टॅक्स तसाही लागतच नाही. मग तो भराई म्हणजे सरकारी नोकरदार असो किंवा छोटा उद्योजक असो. तर शेतकऱ्यांना तर 15-20 लाख रुपये नफा हे तर फार मोठी गोष्ट आहे हो. त्याच्यामुळे तुम्ही चिंता करायची गरज नाही मित्रांनो. परंतु उद्योजक झाल्याबरोबर तुम्हाला वर्षाला इन्कम टॅक्सचे रिटर्न दाखल करावं लागतील आणि इथे सरकारची गोची होईल. कारण मिळणार काही नाही पण रिटर्न दाखल झाल्यामुळे सरकारकडे काही जबाबदाऱ्या संविधानिक येतील आणि इथं सरकार अडचणीत येणार आहे. म्हणून सरकार हे नक्की करणार नाही. मात्र आपला रेटा पाहिजे की नाही आम्हाला उद्योगाचा दर्जा द्या ना, आम्हाला इन्कम टॅक्स पेअर होऊ द्या. तुमचे रिटर्न नीलचे जरी गेले तरी परंतु इन्कम टॅक्स तुम्ही भरतायत, पॅन कार्ड तुम्हाला मिळणार. ही अतिशय सन्मानाची गोष्ट आमच्या देशामध्ये ठरणार आहे. त्यामुळे हा विषय समजून घेऊन त्या हिशोबाने पुढे जा एवढी मी आपल्याला विनंती करतो. नमस्कार, भेटूया.